नमस्कार, मी विजय काळे. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजचं मराठी बुलेटिन सविस्तर. पाल्याचा कल कळेल, त्याचे करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण, खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी. ये अपना संजीवन है. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज त्यांच्या घरासमोर या विधेयकाची होळी केली. हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. राज्यसभेमध्ये कृषी विषयक 2 विधेयक मंजूर करण्यात आले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील सर्व संघटनांना एकत्रित करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज त्यांच्या घरासमोर या विधेयकाची होळी केली. हे विधेयक मागे घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेट्टी हे नुकतेच कोरोनामुक्त झाले असल्याने त्यांनी बाहेर जाण्याचे टाळून घरासमोरच होळी करत केंद्र शासनाच्या विरोधातील संताप व्यक्त केला. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीची 3ऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लखनौ आणि गोरखपूरमध्ये कोव्हॅक्सिनची 3ऱ्या फेजची चाचणी सुरू होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले. ऑक्टोबर महिन्यापासून लखनौ गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीची 3ऱ्या फेजची चाचणी सुरू होईल अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भारत बायोटेकने इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च सोबत कोव्हॅक्सिन लशीची निर्मिती केली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांबरोबर 15 जून रोजी झालेल्या चकमकीत चीनी सैनिक मारले गेले होते अशी कबुली चीनने दिली आहे. मात्र या चकमकीत ठार झालेल्या चीनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांहून कमी असल्याचा दावा सुद्धा चीनने केलाय. गलवान खोऱ्यातील 15 संघर्षात चीनचे 5 सैन्य ठार झाले असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या 5 चीनी सैन्यांमध्ये चीनच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. याआधी चीनने फक्त एकच सैनिक ठार झाला असल्याचं मान्य केलं होतं. चीनकडून फक्त 5 सैनिक ठार झाले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार 40 चीनी सैन्य ठार झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी तयार करण्याचं म्हटलंय. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. तसेच काश्मीरमध्येही फिल्म सिटी सुरू करा असा खोचक सल्लाही भाजपला दिला गेला. लॉकडाऊनमुळे चित्रीकरण आणि चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या फिल्म सिटीची संकल्पना मांडली आहे. अर्थात मुंबईच्या चित्रीनगरीचे महत्त्व हे कायमच राहील. खरं तर 370 कलम हटवल्यानंतर केंद्राने काश्मीरात अशा एखाद्या फिल्म सिटीची योजना राबवायला हवी. प्रत्येकाने भारतीय सिनेसृष्टीत आपले योगदान दिलेच आहे. दादासाहेब फाळके आणि महाराष्ट्राने सिनेसृष्टीत सगळ्यांना सामावून घेतला. हा उद्योग मोठा केला. त्यावर आता चिखलफेक सुरू आहे. पण इतर राज्यही मुंबईप्रमाणे सिनेउद्योगास चालना देणार असतील तर त्यांना शुभेच्छा असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. सध्या फेसबुकवर कपल चॅलेंज ठेवण्यात आले असून त्याला लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. याबाबत पुणे सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिलाय. तुम्ही पाठवलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचं ट्विट सायबर पोलिसांनी केलंय. सध्या फेसबुक आणि ट्विटरवर वेगवेगळी चॅलेंज दिली जात आहे. त्यात बुधवारपासून फेसबुकवर असंच एक #कपल चॅलेंज ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू झाला आहे. त्यात पती पत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. लोक पती पत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. अनेक जण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा सुद्धा देत आहेत.
या कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खप्पल चॅलेंज होईल असा इशारा पुणे सायबर पोलिसांनी दिलाय. अनेकदा सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचं यापूर्वी दिसून आलंय. चीन आणि भारत या दोन्ही शेजारी देशांदरम्यान गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. मात्र आता या सीमावादाच्या एकूण तणावावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. चीन आणि भारत या दोन्ही शेजारी देशांदरम्यान सीमेवरील हा तणाव असाच कायम असून दोन्ही देश खबरदारी म्हणून सतर्क असलेले दिसून येत आहेत. गलवान खोऱ्यात या दोन्ही देशांतील जवानांमध्ये चकमकही झाली होती. या चकमकीनंतर या देशातील संबंधांवर अधिकच विपरीत परिणाम झाला आहे. या प्रकरणी भारताने संयमाची आणि चर्चेची भूमिका घेतली आहे, तर चीनच्या कुरघोड्या या सुरूच आहेत. मात्र आता या सीमावादाच्या एकूण तणावावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला. कृषी विधेयकावरून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निशाणा साधलाय. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते तर अधिक बरे वाटले असते असा टोलाही तावडेंनी लगावलाय. शरद पवार स्वतः कृषी मंत्री होते. त्यांनी जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचं होतं. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारनं स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यानं केवळ विरोधासाठी विरोध करणं सामान्य शेतकऱ्याला पटलेलं नाही, असा घणाघात विनोद तावडेंनी केला. कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारनं आणली, अशा शब्दात तावडेंनी स्तुतिसुमनं उधळली. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घण घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामध्ये घडली. पन्हाळा तालुक्यातील माले येथे आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली. पती दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत पत्नी शुभांगी पाटील यांचा 10 वर्षापूर्वी पन्हाळा तालुक्यातील दत्तात्रय पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना 8 आणि 4 वर्षाची 2 लहान मुलं सुद्धा आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आज पहाटे सुद्धा दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पती दत्तात्रय पाटील यांनी पत्नीच्या डोक्यात लोखंडी घण घातली. डोक्यात जोरदार प्रहार झाल्यामुळं पत्नी रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली. यातच त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एका मठाधिपतीकडून प्रतिकार शक्ती वाढवणारे औषध शोधल्याचा दावा करून ते वितरित केले जात आहे. या औषधाला आणि वितरणाला शासनाने परवानगी दिली आहे काय, तसेच काही शासकीय कर्मचारी ह्या औषधाचे वितरण करीत आहेत, यासाठी ही परवानगी आहे काय, असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर शाखेने उपस्थित केलाय. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याचा खुलासा केला नाही तर त्यांच्यावर जादूटोना कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अनिल चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, गजानन विभूते, सुनीता अमृतसागर, रमेश वडंगेकर यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्धीसाठी सिद्ध केलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे आज कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील मराठा आंदोलकांनी आज उत्तरेश्वर महादेव मंदिरापासून ते जगतजननी आई श्री अंबाबाई मंदिरापर्यंत दंडवत घालून सरकारला आव्हान दिले. मराठा आरक्षणाला मिळालेल्या सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे आज कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील मराठा आंदोलकांनी हर हर महादेवच्या घोषणा देऊन मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आज आंदोलकांनी उत्तरेश्वर महादेव मंदिरापासून ते जगतजननी आई श्री अंबाबाई मंदिरापर्यंत दंडवत घालून सरकारला आव्हान दिलं. यावेळी उदय प्रभावळे, राजेंद्र चव्हाण, योगेश भोसले, सचिन कदम, महेश अनावकर, रोहन गवळी, गणेश जाधव उपस्थित होते. याबरोबरच आजचं मराठी बुलेटिन इथंच संपलं. पुन्हा भेटू उद्या नव्या बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.